भारताचे 1000 रुपये न्यूझीलंडमध्ये किती होतात? आकडा ऐकून धक्का बसेल. जर तुम्हाला रिअल एस्टेटमधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा. सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला. न्यूझीलंडच्या एकूण लोकसंख्येपैकी 6% लोकसंख्या ही भारतीय आहे. दरवर्षी न्यूझीलंडमध्ये तब्बल 80,000 भारतीय लोक पर्यटनासाठी जातात. भारतीय लोक दरवर्षी न्यूझीलंडमध्ये सरासरी 11 दिवस मुक्काम करतात. अनेक भारतीय लोक असे आहेत ज्यांचा उद्देश फक्त न्यूझीलंडमध्ये पर्यटन करणं हा नसून ते या ठिकाणी आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी देखील येतात. न्यूझीलंडला भारतीय लोकांच्या पर्यटनामधून मोठ्या प्रमाणात आर्थिक प्राप्ती होते. एका रिपोर्टनुसार न्यूझीलंड फिरण्यासाठी आलेले भारतीय लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करतात. भारताचे 500 रुपये न्यूझीलंडमध्ये किती होतात? हे न्यूझीलंडमध्ये वापरले जाणारे अधिकृत चलन आहे, ज्याला सांकेतिक भाषेमध्ये NZD असे लिहिले जातं. तर भारतीय चलनाला INR असे म्हटलं जातं. भारतीय चलन आणि न्यूझीलंडच्या चलनाची तुलना करायची झाल्यास भारताचे 100 रुपये न्यूझीलंडमध्ये केवळ 1.82 न्यूझीलंड डॉलर एवढेच होतात. याचा अर्थ न्यूझीलंडमध्ये भारताच्या 500 रुपयांची किंमत केवळ 9.09 न्यूझीलंड डॉलर एवढी आहे. तर भारताचा 1000 रुपये न्यूझीलंडमध्ये 18.18 न्यूझीलंड डॉलर एवढे होतात. येथील चलनावर नियंत्रण ठेवण्याचा काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया न्यूझीलंडकडून केले जातं. न्यूझीलंडच्या डॉलरला जगभरात किवी डॉलर म्हणून देखील ओळखले जाते. न्यूझीलंड डॉलरची सुरुवात ही अनेक टप्प्यांमध्ये झाल्याची दिसून येत आहे. ब्रिटिश शासन काळात वापरत असलेल्या चलनापासून तर आधुनिक काळात वापरत असलेल्या प्लास्टिकच्या नोटापर्यंत त्याचे अनेक टप्पे पडतात. न्यूझीलंडने वेळोवेळी आपल्या चलनामध्ये बदल केल्याचे दिसून येते. 1840 साली न्यूझीलंडवर ब्रिटिश शासनाची सुरुवात झाली. त्या काळात पाऊंड स्टर्लिंगला न्यूझीलंडची अधिकृत मुद्रा बनवण्यात आलं होतं. त्यानंतर 1933 साली न्यूझीलंडने आपले अधिकृत चलन म्हणून न्यूझीलंड पाऊंडला मान्यता दिली. त्यानंतर त्यामध्ये हळूहळू बदल होत गेले. आता न्यूझीलंडमध्ये न्यूझीलंड डॉलर हे अधिकृत चलन वापरलं जातं. न्यूझीलंडचे चलन हे भारतीय चलनाच्या तुलनेमध्ये खूप मजबूत आहे, मात्र येथील खर्च देखील तेवढाच कॉस्टली आहे.